तर जाऊयात संभाजीनगरमध्ये आता निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। खरं तर गेल्या आठवड्याभरापासूनच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुका या एकत्रितपणे लढवल्या जातील अशा स्वरूपाची वक्तव्य करायला सुरुवात केली होती। अर्थात अजूनही महापालिकांमधलं चित्र जागा वाटपाचं स्पष्ट झालेलं नाही आहे, तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने एक मोठा दावा केलाय। झालं असं की भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सर्वे केला आणि या सर्वेनुसार भाजपला सर्वाधिक पसंती असल्याचा भाजपचा दावा आहे आणि त्या आधारावर आम्हाला अधिकाधिक जागा हव्यात असं भाजपचं म्हणणं आहे। त्यावर शिवसेनेनं उत्तर दिलंय। शिवसेनेचं असं म्हणणं आहे की सर्वे करून मोठा भाऊ छोटा भाऊ ठरत नसतो, त्यासाठी इलेक्टिव्ह मेरिट पाहिजे। नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपावरून काय रस्सीखेच सुरू आहे आपण पाहूयात। भाजप आणि शिवसेनेत मोठा भाऊ कोण? संभाजीनगरमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। 110 जागांपैकी 90 जागा भाजपसाठी अनुकूल। भाजपच्या सर्वेनंतर स्थानिक नेत्यांचा दावा। जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली। दोन्ही बाजूने नेत्यांची जोरदार पळवापळवी झाली आणि हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला। अखेर दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला। एका वादावर पडदा पडला नाही, तोच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। विशेष म्हणजे याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून झाली आहे। आगामी महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे, पण युती झाल्यास मोठा भाऊ कोण असा वाद स्थानिक पातळीवर सुरू झालाय। संभाजीनगरमध्ये भाजपने स्थानिक पातळीवर सर्वे केला। यात भाजपला सर्वाधिक पसंती असल्याचं म्हटलं जात आहे। 110 पैकी 90 जागा भाजपसाठी अनुकूल असल्याचा दावा भाजपच्या शहराध्यक्षांनी केलाय। या सर्वेनंतर भाजप नेत्यांनी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोर लावलाय। खरंच आहे, म्हणजे युतीमध्ये लढायचंय, कमळ सगळ्यांना पाहिजे। या वेळेला 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर झालेला पक्ष संघटनेचा बदल, पक्ष संघटनेने केलेलं समाजातलं काम, यामुळे धाकट्या भावाचा आता आम्ही थोरला भाऊ होण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहे। आणि प्रचंड काम, प्रचंड संघटना, जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली संघटना, असा आता कुणी नाकारू शकणार नाही अशी भाजपची परिस्थिती शहरामध्ये आहे। नैसर्गिकरित्या आमची मागणी ही जास्त असणार आहे। जास्त उमेदवारांना मनपामध्ये पाठवणं कमळाच्या चिन्हावर हे भाजपला अपेक्षित आहे। भाजपच्या याच दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। सर्वेवरून जागा वाटप ठरत नसल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलंय। तर मंत्री संजय शिरसाट यांनी सर्वेवरून राजकारण होत नसल्याचा टोला भाजपला लगावलाय। मोठे भाऊ लहान भाऊ हे सर्वेवरून ठरत नसतं। जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा निवडून येणाऱ्या नगरसेवकाची संख्या कोणाची जास्त आहे त्याच्यावर लहान भाऊ मोठा भाऊ ठरत असतं। परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे, लहान आणि मोठे भाऊ ठरवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत पूर्णच्या पूर्ण जागा या महायुतीने जिंकलेल्या, म्हणजे जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने। त्याच्यामुळे जनतेच्या मतांचा आदर या ठिकाणी केलं पाहिजे आणि महायुतीमध्ये लढलं पाहिजे। एकदा निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती नगरसेवक निवडून येतात काय, त्याच्यावर खऱ्या अर्थानं पुढची भूमिका या ठिकाणी ठरवली गेली पाहिजे। 2 दिवसापासून इच्छुकाचे फॉर्म वाटप भरून घेणे आणि आज त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम चालू आहे। म्हणून आचारसंहिता जरी 4 वाजता लागत असेल तरी आमची पूर्वतयारी ही पूर्ण झालेली आहे। आता तो जो काही प्रोग्राम असेल आचारसंहितेचा, त्यानुसारच लवकरात लवकर माहितीची बोलणी करायचा आमचा मानस आहे। भाजपच्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधून आहोत, राष्ट्रवादीचे काय असेल त्यांच्याशी संपर्क साधू, आणि निश्चितच आहे युती ही लवकर झाली तर कार्यकर्त्याला सुद्धा काम करायला वाव मिळतो। कारण की हे जो काही पिरियड आहे मला वाटतं 20 ते 25 दिवसापेक्षा जास्त नसेल, आणि ह्या 25 दिवसामध्ये हे सर्व करणं थोडं कसरतीचं काम जरी असलं तरी आमची पूर्ण तयारी झालेली आहे। गेल्या दशकभरात संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेलाय। महापालिकेतील भाजपपेक्षा शिवसेना इथं वरचढ होती। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 2015 मध्ये निवडणूक झाली होती। भाजप शिवसेनेनं युतीमध्ये निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेचे 29। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर
ठाकरेंकडे 11 नगरसेवक तर शिंदेंकडे 18 नगरसेवक अशी विभागणी झाली आहे। या परिस्थितीचा भाजपला नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। म्हणूनच शिवसेनेच्या तुलनेत भाजपची बार्गेनिंग पॉवर अधिक आहे। पण ही लढाई वाटते तितकी सोपी नाही आहे, कारण भाजपसमोर MIMचंही मोठं आव्हान आहे। 2015 मधील पक्षीय बलाबल पाहिलं तर शिवसेनेचे 29 नगरसेवक, भाजपचे 23 नगरसेवक, MIMचे 24 नगरसेवक विजयी झाले होते। यानंतर काँग्रेसचे 11, बहुजन समाज पार्टीचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि RPI डेमोक्रॅटिकचे 2 यासह अपक्ष उमेदवार 17 निवडून आले होते। शिवसेनेनंतर MIM हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता। त्यामुळे शिवसेना आणि भाजपला महायुतीतच लढावं लागेल। 2015 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा MIMने छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक लढवली आणि पहिल्याच झटक्यात तब्बल 25 नगरसेवक निवडून आणले। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याच MIMने काँग्रेस सोबत जाण्यासाठी प्रस्ताव देखील दिला होता, मात्र महाविकास आघाडीने हा प्रस्ताव फेटाळून लावला। मात्र या महानगरपालिका निवडणुकीत MIM स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे, कारण स्थानिक पातळीवर MIMची संभाजीनगरमध्ये मोठी पकड आहे आणि गेल्या वेळेस 25 नगरसेवक निवडून आणले होते। यावेळी महापौर आमचा होईल अशी अपेक्षा देखील जलील यांना आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे। एकाच प्रभागात 14 ते 15 इच्छुक रिंगणात असल्यामुळे बंडखोरीचंही संकट उभं ठाकलंय। त्यातच दोन्ही पक्षाचे नेते आपलाच पक्ष मोठा भाऊ असल्याचं सांगत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत। त्यामुळे खरंच महायुतीमधील पक्ष एकत्र निवडणूक लढणार की पुन्हा नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे स्वबळाचा नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर।